हगवणे स्वारगेट मधूनही पलायन करण्याच्या प्रयत्नात होते। वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबियांवर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसून होते। पुण्यातून दोघेही कोल्हापूरला गेल्याची माहिती आहे आणि कोल्हापूरनंतर पुन्हा पुण्यातील पवना डॅम परिसरात ते लपले होते। तळेगाव दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमध्ये हगवणे दिसून आले। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। हगवणे 17 मे रोजी इंडिवेअर कारने औंध रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी गेले होते। अटक होण्याची शक्यता लक्षात येताच हगवणे गाडी बदलून मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसले। त्यानंतर हगवणे पवना डॅम इथं बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होते। 18 मे रोजी थार गाडीनं हगवणे आळंदी आणि वडगाव मावळ इथं गेले आणि मुक्काम केला। 19 मे रोजी हगवणेनं पुन्हा एकदा गाडी बदलली। बोलेरो गाडीनं पुण्यातून सातारा जिल्ह्यात पलायन केलं। सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये हगवणेनं मुक्काम केला। 20 मे रोजी पुसेगावातून पसरणी मार्गे कोगनळी इथल्या हॉटेल हेरिटेजमध्ये मुक्काम केला। 21 मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावर हगवणेनं मुक्काम केला। हगवणे 22 मे रोजी पुण्यात आले आणि 23 मे रोजी स्वारगेटमधून अटक करण्यात आली।